नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच या योजनेअंतर्गत मासिक आर्थिक मदत घेणाऱ्या सर्वांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। राज्य सरकारकडून विविध योजनांचा लाभ दिला जात असताना आता एका महत्त्वाच्या प्रक्रियेबाबत राज्याचे महसूल मंत्री यांनी मोठी सूचना दिली आहे। या सूचनेकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले आहे। म्हणून आज आपण नेमकी घोषणा काय आहे, कोणती प्रक्रिया पूर्ण करायची आहे, कोणती अंतिम तारीख सांगण्यात आली आहे आणि याचा सरकारी योजनांशी काय संबंध सांगण्यात आला आहे, ही संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया। आता जाणून घेऊया कोणत्या लाभार्थ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे। मित्रांनो, सर्वप्रथम ही माहिती नेमकी कोणासाठी आहे हे समजून घेऊया। जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल किंवा दिव्यांग पेन्शन, विधवा महिला योजना, ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी व्यक्तींसाठी मिळणाऱ्या मासिक अनुदानाचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण या सर्व योजनांमधील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून दर महिन्याला आर्थिक मदत जमा केली जाते। अनेक कुटुंबांचा रोजचा खर्च, औषधोपचार आणि इतर गरजा या अनुदानावर अवलंबून असतात। म्हणून या लाभार्थ्यांनी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सूचना आणि प्रत्येक पडताळणीची माहिती वेळेवर जाणून घेणे आवश्यक आहे। आज आपण ज्या सूचनेबद्दल बोलणार आहोत ती अशाच लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या योजनांचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भविष्यात योजनांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। राज्याचे महसूल मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेमध्ये मतदार यादीची पडताळणी महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यांनी असे सांगितले की जर एखाद्या व्यक्तीचे नाव नवीन मतदार यादीत नसेल किंवा आवश्यक पडताळणी वेळेत पूर्ण झाली नसेल तर भविष्यात त्या व्यक्तीला मिळणाऱ्या विविध सरकारी योजनांवर परिणाम होऊ शकतो। याचा अर्थ असा की शासनाकडून मिळणारे लाभ सुरू राहावेत यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव योग्यरित्या नोंदवले आहे का हे तपासणे महत्त्वाचे ठरू शकते। म्हणूनच महसूल मंत्र्यांनी सर्व नागरिकांना वेळेत पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून पुढे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेताना अडचण निर्माण होऊ नये। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचे लाभार्थी असाल तर या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका आणि आवश्यक पडताळणी वेळेत पूर्ण करा। आता जाणून घेऊया मतदार यादी आणि सरकारी योजनांचा संबंध। मित्रांनो, महसूल मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काळात आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र यांची जोडणी करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या व्यक्तीची ही माहिती योग्य प्रकारे उपलब्ध असेल त्यांनाच राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकतो। यामध्ये रेशन कार्ड, मासिक अनुदान तसेच इतर सरकारी योजनांचाही उल्लेख करण्यात आला आहे। म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मतदार यादीत नाव आहे की नाही याची खात्री करूनच आवश्यक पडताळणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। 17 ऑगस्ट पर्यंत पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन। मित्रांनो, महसूल मंत्र्यांनी सर्व नागरिकांना 17 ऑगस्ट पर्यंत आवश्यक पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की प्रत्येकाने नवीन मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। जर काही दुरुस्ती किंवा नोंदणी करायची असेल तर ती ही कालावधीत पूर्ण करावी। वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केल्यास भविष्यात सरकारी योजनांचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे। म्हणून ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि आवश्यक पडताळणी वेळेत पूर्ण करा। आता जाणून घेऊया महसूल मंत्र्यांनी नेमके काय सांगितले। मित्रांनो, महसूल मंत्र्यांनी सांगितले की मतदार यादी तयार करण्याची नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यामध्ये जुन्या मतदार याद्या रद्द करण्यात आल्या आहेत। आता नवीन मतदार यादी तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक नागरिकाने या नवीन यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घ्यावी असे त्यांनी आवाहन केले। त्यांनी असेही सांगितले की एकदा ही नवीन यादी तयार झाल्यानंतर पुढील अनेक वर्षे त्याच यादीचा वापर केला जाणार आहे। त्यामुळे ही पडताळणी प्रत्येकासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आता जाणून घेऊया नाव तपासणे का आवश्यक आहे। मित्रांनो, अनेक जण असा विचार करतील की माझं नाव तर आधीच्या मतदार यादीमध्ये होतं, मग पुन्हा तपासण्याची काय गरज। पण महसूल मंत्र्यांनी सांगितले की जुनी मतदार यादी रद्द करण्यात आली आहे आणि आता नवीन मतदार यादी तयार केली जात आहे। त्यामुळे फक्त जुन्या यादीत नाव होतं एवढ्यावर विश्वास ठेवू नका। प्रत्येकाने नवीन मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। जर नाव नसेल किंवा काही दुरुस्ती आवश्यक असेल तर ती वेळेत पूर्ण करावी। म्हणूनच शासनाकडून प्रत्येक नागरिकाला स्वतःचे नाव तपासण्याचे आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नाव नसल्यास कोणत्या योजनांवर परिणाम होऊ शकतो आता हे जाणून घेऊया।
मित्रांनो, महसूल मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर एखाद्या व्यक्तीचे नाव नवीन मतदार यादीमध्ये नसेल तर भविष्यात त्या व्यक्तीला मिळणाऱ्या अनेक सरकारी योजनांवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये रेशन योजना, अन्नधान्य योजना, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, समाज कल्याण विभागाच्या योजना तसेच इतर विविध शासकीय लाभांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी असेही सांगितले की पुढील काळात आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्राशी संबंधित माहितीच्या आधारे या योजनांची अंमलबजावणी केली जाऊ शकते. म्हणूनच प्रत्येकाने वेळेत आपले नाव नवीन मतदार यादीमध्ये आहे की नाही याची खात्री करून आवश्यक पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता जाणून घेऊया संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करावे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी नेमके काय करणार. सर्वप्रथम तुम्ही संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन, विधवा महिला योजना किंवा इतर कोणत्याही शासकीय अनुदान योजनेचा लाभ घेत असाल तर या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नका. सर्वात आधी नवीन मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही याची खात्री करून घ्या. जर नाव योग्य प्रकारे दिसत असेल तर काळजी करण्याची गरज नाही, पण जर नाव नसेल किंवा काही चूक आढळली तर संबंधित कार्यालयाशी संपर्क करून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. महसूल मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यात सरकारी योजनांचा लाभ घेताना मतदार यादीतील नोंद महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आवश्यक पडताळणी लवकर पूर्ण करणे अधिक योग्य ठरेल. तसेच तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यही जर कोणत्याही शासकीय योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांनीही आपल्या नावाची खात्री करून घ्यावी, कारण प्रत्येक लाभार्थ्यासाठी ही प्रक्रिया स्वतंत्रपणे महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की पडताळणी वेळेत पूर्ण केल्यास पुढे सरकारी योजनांचा लाभ घेताना अनावश्यक अडचणी टाळता येऊ शकतात. त्यामुळे ही माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या परिसरातील इतर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही याबद्दल नक्की माहिती द्या, जेणेकरून माहिती अभावी कोणालाही अडचणींचा सामना करावा लागू नये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महसूल मंत्र्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यांनी सांगितल्यानुसार सध्या नवीन मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने 17 ऑगस्ट पूर्वी नवीन मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची खात्री करून आवश्यक पडताळणी पूर्ण करावी. तसेच भविष्यात आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्राशी संबंधित प्रक्रिया विविध सरकारी योजनांशी जोडली जाऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन, विधवा महिला योजना, ज्येष्ठ नागरिक पेन्शन किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचे लाभार्थी असाल तर ही सूचना अजिबात दुर्लक्षित करू नका. वेळेत तुमचे नाव तपासा, आवश्यक पडताळणी पूर्ण करा आणि ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून माहिती अभावी कोणालाही पुढे अडचणींचा सामना करावा लागू नये. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती वेळेत पोहोचेल. अशा शेती, सरकारी योजना, GR अपडेट, अनुदान, पेन्शन आणि शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयांची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करा. तसेच दररोज मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे ताजे अपडेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील आणखी एका महत्त्वाच्या आणि उपयुक्त अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.